9 ऑगस्टला मुंबईत मराठा क्रांती महामोर्चा काढण्यात येणार आहे। या रॅलीची जोरदार वातावरण निर्मिती राज्यभर करण्यात येते। वाशिम, मुंबई आणि ठाण्यामध्ये बाईक रॅली काढून मराठा समाजाने या रॅलीची पूर्वतयारी केली आहे। मराठ्यांना आरक्षण मिळावं, कोपर्डी बलात्कार प्रकरणातल्या आरोपींना फाशी दिली जावी, अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये बदल केले जावे, त्या मुख्य मागण्यांसाठी म्हणून मराठा समाजाच्या वतीनं ही बाईक रॅली काढण्यात आलेली आहे। या रॅलीमध्ये तरुण आणि महिलांचा मोठा सहभाग होता। आता 9 ऑगस्टला मुंबईच्या आझाद मैदानावरती राज्यभरातला जो मराठा समाज आहे, सकल मराठा समाज आहे, तो एकत्र येणार आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत राज्यभरातल्या ठिकठिकाणी वेगवेगळ्या गावांमधून लाखो मराठा बांधव एकत्र आलेले आहेत आणि आता म्हणजे मातीसाठी नाही तर जातीसाठी लढायचं अशी एक भूमिका मराठा समाजाने घेतली। या संदर्भात बोलण्यासाठी विनोद पोखरकर, मराठा समाजाचे कार्यकर्ते आता आपल्या सोबत आहेत। विनोद पोखरकर, काय नेमकी भूमिका आहे? 9 ऑगस्टला तुम्ही हा मोर्चा मुंबईमध्ये काढता आहात। राणीच्या बागेपासून म्हणजे जिजामाता उद्यानापासून ते आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा चालेल। नेमकी काय तुमची रणनीती आहे, काय तयारी केलेली आहे? महाराष्ट्रामध्ये आजवर 58 मराठा क्रांती मोर्चा झाले। मुंबईचा मोर्चा हा 59वा मोर्चा असणार आहे। 58 मोर्चे काढून देखील सरकारला कुठल्याही प्रकारची जाग आलेली नाहीये आणि म्हणून या मुंबईमध्ये या महामोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। आणि आपण जर विचार केला तर राज्यभरामध्ये या मोर्चाची फार मोठ्या प्रमाणात तयारी चालू आहे। काल नवी मुंबई रायगडच्या वतीनं नवी मुंबई शहरामध्ये एक बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते। त्यामुळे या मुंबई मोर्चासाठी लाखोंच्या संख्येमध्ये मराठा बांधव उपस्थित राहतील यात काही शंका नाही। विनोद पोखरकर, मला एक सांगा की मागच्या वेळेला म्हणजे तुम्ही राज्यभरामध्ये जेवढे मूक मोर्चे काढले त्या सगळ्याची तयारी ही सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रामुख्याने करण्यात आलेली होती। या मोर्चाची सुद्धा तयारी सोशल मीडियाच्याच माध्यमातून केली जाते? हो, नक्कीच। कसं आहे की आता समाजातील बांधवांपर्यंत जर पोहोचायचं आहे तर फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, अशा विविध माध्यमांच्या माध्यमातून आम्ही या मोर्चाची तयारी करतोय। सर्वांना फोन कॉल्स करून आम्ही त्या ठिकाणी माहिती देतोय, व्हॉट्सअपच्या माध्यमातून माहिती देतोय आणि याप्रमाणे आमची ही सर्व तयारी या ठिकाणी चालू आहे। विनोद पोखरकर, आणखीन एक मुद्दा तुम्हाला विचारायचा की एकूण मुंबईमध्ये आता हा सगळा मोर्चा जो धडकणार आहे, राज्यभरातले मराठा बांधव एकत्र येतील, साधारण किती लोक एकत्र येण्याचा तुमचा अंदाज आहे? किती लाखापर्यंत ही संख्या जाईल? आणि मग त्यासाठीची एकूण वाहतूक व्यवस्था, पार्किंगची व्यवस्था आणि मोर्चाचा सगळा जो मार्ग आहे त्याची तयारी नेमकी कशी केलेली आहे? खरं तर जसं आपण वादळाचा अंदाज घेणं कठीण असतं तसंच मराठा क्रांती मोर्चाच्या बाबतीत बोलावं लागेल की मुंबईमध्ये मराठ्यांचा महापूर येणार हे नक्की। आता किती लाखाच्या संख्येमध्ये तो असणार आहे हा आपल्याला 9 तारखेच्या मोर्चामध्ये त्या ठिकाणी कळेल। राहिला प्रश्न पार्किंगचा, त्यानंतर इतर सुविधांचा, तर नवी मुंबई शहर हे मुंबईच्या प्रवेशद्वार असल्यामुळे या ठिकाणी आपण सेंट्रल पार्क मैदान असेल, खारघरचं स्टेशन असेल, त्यानंतर वाशी स्टेशन असेल, अशा विविध ठिकाणी आपण त्या ठिकाणी पार्किंगची सुविधा त्या लोकांना केलेली आहे। त्याप्रमाणे राज्यस्तरीय मॅप आणि जिल्हास्तरीय नियोजन आपण प्रत्येक जिल्ह्यांना त्या ठिकाणी पाठवलेलं आहे। एक शेवटचा प्रश्न विनोद पोखरकर तुम्हाला विचारतो की इतके मोर्चे तुम्ही राज्यभरामध्ये काढले पण त्याचा इम्पॅक्ट काही तसा म्हणावा पाहिजे तसा झाला नाही, कारण तुम्हाला सोल्युशन मिळालं नाही। आता मुंबईच्या मोर्चाचा तरी तुम्हाला इम्पॅक्ट मिळेल असं वाटतं? अगदी नक्कीच। कसं आहे की आज महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या बांधवांच्या भावना अतिशय तीव्र आहेत आणि याचा विचार त्या ठिकाणी कुठेतरी सरकारने घेणं गरजेचं आहे। आजपर्यंत या मराठा समाजाच्या मोर्चांचं जे नेतृत्व आहे हे युवतींनी केलं आणि आता हा जो शेवटचा मोर्चा आहे आणि हा निर्णायक मोर्चा असणार आहे, यासाठी आम्ही एक मुंबईमध्ये राज्यस्तरीय बैठक घेतली होती। या राज्यस्तरीय बैठकीमध्ये समाजाचे जे लोकप्रतिनिधी आहेत, आमदार आहेत, यांच्यावर आम्ही ती जबाबदारी यावेळी दिलेली आहे। नारायण राणे साहेब असतील, नरेंद्र पाटील साहेब असतील, त्याच्यानंतर असे भाई जगताप असतील, असे अनेक मराठा समाजाचे आमदार आहेत। यांना आम्ही त्या ठिकाणी विनंती केली की आपण सभागृहामध्ये समाजाच्या मागण्या मांडाव्यात आणि येत्या 9 तारखेला त्या ठिकाणी समाजाला जे प्रश्न आहेत ते 9 तारखेच्या तुमचा मुद्दा पोहोचला। एकूणच मराठा समाज त्यांच्या मागण्यांसाठी पुन्हा एकदा आक्रमक झालेला आहे आणि 9 ऑगस्टला ऑगस्ट क्रांतीच्या दिनाच्या दिवशी हा सगळा जो मराठा समाज आहे, सकल मराठा समाज आहे, तो मुंबईच्या रस्त्यावरती आल्याचं आपल्याला पाहायला मिळेल। आणि जसं विनोद पोखरकर म्हणाले की एक वादळ आहे आणि या वादळाचा अंदाज काही आता बांधता येणार नाही। येत्या काळामध्ये आपल्याला कळेल की या वादळाची तीव्रता नेमकी किती आहे आणि या वादळामध्ये किती वृक्ष जे राजकारणामधले आहेत ते उन्मळून पडू शकतात। येणारा काळ तो नक्की सांगेल। 9 ऑगस्टला आपण ते पाहणारच आहोत आणि या संदर्भातले सगळे अपडेट्स आणि एकूण मोर्चाच्या संदर्भातली वेगवेगळी चर्चा सुद्धा आपण वेगवेगळ्या माध्यमातून करणारच आहोत। पण हा